आणि आता 10च्या बातम्यांमध्ये काही खास बातम्या पावसाच्या। राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडला। विभागनिहाय कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडला सांगतात आमचे राज्यभरातले प्रतिनिधी। कधी नव्हे ते मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मराठवाड्यामध्ये पावसानं दमदार एंट्री केलेली आहे आणि या पावसामुळे बळीराजा अक्षरशः सुखावलेला आहे। या अगोदरचा जर ट्रेंड पाहिला तर पावसाच्या हुलकावणीच्या कारणानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागत होतं। मात्र या पावसामुळे आता बळीराजा बी बियाणं आणि खत खरेदी करण्यासाठी बाजारपेठ जवळ करताना दिसतोय। लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळामध्ये ज्या 3 दिवसात पाऊस झाला त्याच्यामध्ये 60 मिलीमीटर पासून ते 100 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद आहे आणि हा पाऊस पेरणी लायक आहे। तरी शेतकरी पेरणी करताना दिसत नाही, कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो पाऊस पडेल त्यानंतरच निर्णय घेऊ अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। काळे ढग दाटून येणं, अंधार पडलाय की काय असं वाटणं आणि कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होणं। गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते खरी, परंतु पुढच्या काही क्षणांमध्ये हे काळे ढग गायब होतात आणि लख्ख ऊन पडतं। एका अर्थाने मान्सून पूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे। खरं तर मागील आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात का होईना मान्सून पूर्व पाऊस पडला होता, परंतु गेले 2 दिवस मात्र काही अपवाद वगळता पश्चिम महाराष्ट्र कोरडा ठणठणीत आहे।